नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. जे मेकॅनिकल इंजिनिअरची ज्युनियर इंजिनिअरिंग पोस्ट आहे, जी की जिल्हा परिषद अंतर्गत भरल्या जाते. त्यामध्ये डिग्री प्लस डिप्लोमा म्हणजे डिग्री विद्यार्थी आणि डिप्लोमा ज्यांचं झालंय ते सुद्धा हे पोस्ट भरू शकता. त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे स्टडी प्लॅन आखायचा आहे, इथे तुम्हाला दिसत आहे अभ्यासाची सुरुवात शून्यापासून कशी करायची आहे आणि याचं इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहे, बुक लिस्ट कुठला आहे, अभ्यासक्रम कसा असतो आणि याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आजची आपण पूर्ण या सेशनमध्ये घेणार आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओला बनवून राहा, जेणेकरून तुमचे सर्व क्युरी घेईन. सोबत बरेच जणांचं ते MSc सर्टिफिकेटचं पण मॅटर आहे, की ते आहे नाही आमच्याकडे, तर आम्ही काय करू शकतो किंवा आमचं होऊ शकते का, तर ते पण मी तुम्हाला दाखवून देतो जो GR आलाय त्यानुसार, की तुम्ही त्याच्यावर काय सोल्युशन आहे. तर एकूण एक गोष्ट स्टडी प्लॅनची आपण बघणार आहे, सविस्तर पाहू आणि अभ्यासाचं प्लॅनिंग कसं करायचं ते सर्व बघायचं आहे. बघा आता सर्वप्रथम तुम्हाला पहिले तर आपल्याला एक्झामचं पॅटर्न माहित असलं पाहिजे. तर इथं ते स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला, हे एक्झामचं पॅटर्न आहे, कशा प्रकारची एक्झाम असणार आहे हे. ठीक आहे, तर बघा इथं तुम्हाला दाखवून देतो हायलाइट करून. इथं संवर्ग दिला आहे, त्यामध्ये बघा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी. यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकलसाठी कनिष्ठ अभियंता, ज्युनियर इंजिनियर ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, यामध्ये बघा आपल्याला टोटल प्रश्न येणार आहे 100. बघा इथं प्रश्न आहे एकूण त्या ठिकाणी, आणि गुण असणार आहे आपले 200. म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्कला असणार आहे. 120 मिनिटं मिळणार आहे, म्हणजे 2 तास मिळणार आहे. ठीक आहे, 2 तास तर चांगला आहे. आणि प्रश्नाचा जो दर्जा आहे तो असणार आहे सर्व विषय SSC दर्जा व यांत्रिकी अभियांत्रिकीतील पदविका दर्जाची परीक्षा. आता पदविका म्हणजे बऱ्याच जणांना मराठी लँग्वेज कळत नाही इंग्लिशमध्ये असल्यामुळे, पदविका म्हणजे ते डिप्लोमा लेवलचे प्रश्न राहणार आहे आपल्याला, डिग्री लेवलचे नाही राहणार, डिप्लोमा. पण अभ्यासाला दोन्ही जण म्हणजे डिग्री प्लस डिप्लोमा वाले ज्या याच्यासाठी ज्युनियर इंजिनिअरच्या पोस्टसाठी अलो आहे ते फॉर्म भरू शकतात मेकॅनिकलचे. ओके, तर यामध्ये बघा हे जे 100 प्रश्न आहे यांचं वेटेज कसं आहे ते बघा. तर यामध्ये मराठी जे प्रश्न आहे हे 15 प्रश्न आहे 30 गुणांसाठी, म्हणजे 30 मार्कला मराठी येणार आहे. त्यानंतर इंग्रजी 15 प्रश्न येणार आहेत 30 गुणांसाठी, म्हणजे 30 आणि 30 60 मार्काचं हे झालं. त्यानंतर सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न जे आहे ते 15 येणार आहेत 30 मार्कांसाठी. त्यानंतर जे बुद्धिमत्ता आणि गणित प्रश्न जे आहे ते 15 प्रश्न येणार 30 गुणांसाठी. आणि तांत्रिक ज्याला आपण टेक्निकल मेकॅनिकलचे म्हणतो, ज्याचा मी सिलेबस तुम्हाला थोड्या वेळात डिटेल दाखवतो, ते 40 प्रश्न येणार आहे 80 गुणांसाठी. आणि बघा जे मराठीतले प्रश्न राहणार आहे ते मराठीमध्येच मिळणार तुम्हाला, मराठी भाषेतच राहणार, ते इंग्लिशमध्ये मिळणार नाही, कारण की मराठीतले मराठी सॉल्व्ह करावं लागेल. इंग्रजीतले प्रश्न तुम्हाला इंग्रजी लँग्वेजमध्येच मिळणार आहे. पण जे सामान्य ज्ञानचे जे प्रश्न आहे, जे GK ज्याला म्हणतो आपण जनरल नॉलेज, ते तुम्हाला मराठीमध्ये पण मिळणार आणि इंग्लिशमध्ये पण मिळणार. ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ते प्रश्न वाचायचे, रीड करायचे, त्यामध्ये वाचा आणि त्याचा आन्सर द्या. जे बुद्धिमत्ता आणि गणितचे प्रश्न आहे हे सुद्धा तुम्हाला बोथ लँग्वेजमध्ये, ड्युअल लँग्वेजमध्ये तिथं पाहायला मिळेल स्क्रीनवर. ठीक आहे, मराठी व इंग्रजीमध्ये, कारण की TCS हे पेपर पॅटर्न पूर्ण सिलेक्ट करणार आहे. आणि तांत्रिकचे प्रश्न आहेत ते तुम्हाला मराठीत मिळणार नाही, ते तुम्हाला इंग्रजीमध्ये मिळणार आहे. म्हणजे आपल्याला जे अभ्यास करायचा आहे तो इंग्लिश लँग्वेजमध्ये टेक्निकलचा करायचा आहे. तिथं तुम्हाला जे मेकॅनिकलचे प्रश्न येणार ते इंग्लिश लँग्वेजमध्ये पाहायला मिळणार, तिथं मराठीत राहणार नाही. बाकी मराठी आणि इंग्लिश ही बोथ लँग्वेजमध्ये पाहायला मिळणार. तर हे अशा प्रकारे तुमचे टोटल 100 क्वेश्चन होणार, जे की 200 मार्क्ससाठी असणार आहे. इथपर्यंत सविस्तर क्लिअर झालं सर्वांना. आता आपण सेकंड सेक्शन मध्ये जाऊ, की नेमकं त्याच्यामध्ये सिलेबस काय काय, कारण की आपल्याला एकूण एक क्रिस्टल क्लिअर करायचं आहे डिटेलमध्ये जाऊन. आणि या वेळेची आपल्याला एक्झाम काढायची आहे, त्यासाठी मी तुम्हाला सर्व सिक्वेन्स वाईज सांगणार आहे कशा कशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, 0 पासून स्टार्टिंग कशी करायची आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये बघा मराठी. त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगतो, आपली जी बॅच आहे ती आता सुरुवात झालेली आहे बॅचची. आपलं ऍपची लिंक जी आहे, जे आपली MPSC ध्यास अकॅडमीचं जे ऍप आहे ते मी मोर सेक्शन मध्ये जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेलं आहे. त्या लिंकला तुम्ही डाउनलोड करून घ्या प्ले स्टोरवरून त्या ऍपला, आणि तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. त्यानंतर आपल्या ग्रुपची पण लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तिथून तुम्ही ग्रुपला पण जॉईन करून घ्या. तिथे मी तुम्हाला लगेच ऍड आली, जाहिरात आली, नोटिफिकेशन आलं, किंवा जेईच्या रिलेटेड किंवा अदर मेकॅनिकलच्या जेवढ्याही एक्झाम होतात त्याची मी तिथं तुम्हाला PDF वगैरे फॉरवर्ड करून देत असतो. ठीक आहे, तर आता आपण येऊ पुन्हा आपल्या सिलेबसवर. तर मराठी हे जे आहे ना हे 10वी लेवलचं राहणार आहे असं म्हटलंय, पण 10वी लेवलचं MPSC पण म्हणते कधी कधी 12वी लेवलचं, पण त्याची लेवल हायर असते, थोडीशी आपल्याला जास्त करायची. त्यामध्ये बघा सर्वसाधारण शब्दसंग्रह राहतो, वाक्य रचना राहते. बघा व्याकरण मध्ये मग सर्व आलं, स्वर, स्वरादी, व्यंजने, याचे मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहे आपल्या ध्यास अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर म्हणी आणि वाक्यप्रचार, याचा अर्थ आणि उपयोग, उत्तरावरील प्रश्न, हे सर्व तुम्हाला मराठीमध्ये सेक्शनमध्ये करावं लागते. ठीक आहे, व्याकरण म्हटलं म्हणजे सर्वच करावं लागते. बघा बरेच जण मराठीला लाईटली घेतात, जे टेक्निकलचे विद्यार्थी आहेत त्यांचं मराठी वीक असते, त्यांनी एक एक थेंब थेंब तळे साचे असं काम आहे आपलं. 200 मार्काला पेपर आहे, 200 पैकी 180 ज्यांचा स्कोर राहील 180च्या वरती त्यांचं सिलेक्शन होणार आहे JEE साठी. म्हणजे तुम्हाला मराठीचा एक एक मार्क महत्वाचा आहे. ठीक आहे, तसंच इंग्रजी, त्यामध्ये जनरल व्होकॅब्युलरी येणार, सेंटेन्स स्ट्रक्चर येणार, ग्रामर, इडम अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड युजेस, कॉम्प्रिहेन्शन, हे सर्व येणार आहे. आणि हे पण एकदम चांगलं करायला पाहिजे तुम्ही, बऱ्याच जणांना हवेत राहतात. ठीक आहे,
जमिनीवर राहायचं आपल्याला आणि एकूण एक गोष्ट बेसिक पासून शून्यापासून शिकायची आहे. ओके. त्यानंतर बौद्धिक चाचण्या त्याला आपण म्हणतो, त्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता व आकलनचे प्रश्न येणार, तर्क आधारित प्रश्न येणार, अंकगणित आधारित प्रश्न येणार. म्हणजे इथं मॅथ आणि रिझनिंग बोथ आलं. ठीक आहे. त्यानंतर बघा सामान्य ज्ञान 10वी. ठीक आहे. सामान्य ज्ञानामध्ये बघा आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थशास्त्र, ग्रामीण प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन रचना, संघटना कार्य, महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी. म्हणजे ज्यांनी AMVI ची बॅच लावली आहे माझ्याकडे किंवा ज्यांनी कंबाईनचा अभ्यास केला त्यांचं हे सर्व झालेलं आहे. ठीक आहे. किंवा ज्यांनी AIT ची बॅच केली आहे म्हणजे त्यांना हा सेक्शन खूप चांगला प्रकारे होतो. तर तरी सुद्धा मी या बॅचमध्ये पूर्ण रिपीट करणार आहे, व्यवस्थित सर्व घेणार आहे. कारण की इथे एवढी मोठी लेवल नाही आहे जेवढी त्या लेवलला आहे. तुम्ही तर खूप चांगला अभ्यास केलेला आहे. बट ज्यांचं आता बेसिक पासून आपण चालू करताय तर सर्व आपण TCS IBPS चे पॅटर्नचे आहे त्याला फॉलो करणार आहे. सोबत सोबत जे महत्त्वाच्या गोष्टी राहणार आहे, जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन वगैरे सर्व आपण करणार आहे, टेस्ट सिरीज मध्ये घेणार आहे. त्यानंतर बघा भारताच्या शेजारील राष्ट्राचे संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी विषय, स्थानिक बाबी. आता इथे एक महत्त्वाची बाब बघा, हा बरेच जण करतात, संबंधित जिल्ह्याचा भूगोल. संबंधित जिल्ह्याचा भूगोल म्हणजे काय? समजा तुम्ही जेईचा फॉर्म कुठून भरता, समजून घ्या. एक्झाम्पलसाठी मी अमरावतीमध्ये राहतो, अमरावतीमधून जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला अमरावती जिल्ह्याची माहिती आहे घ्यायला लागेल. म्हणजे त्या जिल्ह्याची संबंधित फॉर्म बघा, तुम्हाला फॉर्म जेईचा एकाच जिल्ह्यातून भरावा लागेल. म्हणजे ज्या जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरणार जेईचा ज्युनियर इंजिनिअरिंगचा त्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला कन्सिडर करण्यात येईल. असं नाही होणार की तुम्हाला एकाच जिल्ह्यासाठी किंवा 3 जिल्ह्यासाठी 4 जिल्ह्यासाठी फॉर्म भरता येईल. एक जिल्ह्यासाठी एकच फॉर्म. ते प्रॉपर नोटिफिकेशन आल्यावर मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगेल कोणत्या कोणत्या जागेनुसार तुम्ही फॉर्म भरा काय असेल तर. ठीक आहे. पण जेईची जे ज्युनियर इंजिनिअरिंगची जी पोस्ट असते ना, ही खूप जोरदार पोस्ट आहे. मी आता सांगतो, खूप चांगलं पेमेंट असते. मी पेमेंट सुद्धा दाखवतो तुम्हाला किती राहते काय राहते. जर तुम्ही अभ्यास करत असणार, कारण की 2023 हे वर्ष खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 2024 ला इलेक्शन असणार आहे, लोकसभेचे सुद्धा आणि विधानसभेचे सुद्धा. या दोन्ही इलेक्शन नसल्यामुळे यांना जागा काढाच लागते. 2019 ला ही जेईची ऍड येणार होती किंवा 2019 ला जिल्हा परिषदेची ऍड येणार होती, ती आली नाही. सोबत सोबत जलसंपदाची पण ऍड येणार आहे, जे की WID मध्ये मेकॅनिकलच्या जागांची येणार आहे. त्याचा पण सेम सिलेबस आहे हाच. म्हणजे तुम्हाला हेच करणं आहे परत. मग पुन्हा पुन्हा केल्यापेक्षा आताच व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला एका स्ट्रोक मध्ये नंबर ऑफ एक्झाम क्रॅक करू शकतो आपण. पण त्यासाठी तुम्हाला आधीच सांगत आहे, प्रॉपर शून्यापासून एक बेसिक गायडन्स नुसार तुम्हाला जावं लागेल. तुम्ही काही पण भारूड वाचताना जमणार नाही. एका आपल्याला सिक्वेन्सला जावं लागेल. जसा आता हा सर्व सिलेबस जो होता हा 60 मार्क्सचा होता, जो तुमच्यासमोर मी ठेवलेला आहे. आणि या 60 मार्क्सच्या सिलेबसवर तुमचा मोस्ट ऑफ द कट ऑफ लागते. ठीक आहे. आता राहिलं 40 मार्क्सचं जे मेकॅनिकल सेक्शन आहे ते. तो सिलेबस आपण पाहून घेऊ. तो सिलेबस थोडा वास्ट आहे, मी आधी सांगतोय. त्यामध्ये बघा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल साठी प्रॉपर दिलाय. तर यामध्ये तांत्रिक अभ्यासक्रम दिलाय बघा, मेजरमेंट अँड मेट्रोलॉजी. तर यामध्ये बराच मोठा सेक्शन दिलाय. त्यामध्ये तुम्ही बघू शकता स्ट्रेन आहे, स्ट्रेस आहे, फोर्स आहे, टॉर्क आहे. याचे तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट माहित पाहिजे. आपल्याला माहित आहे स्वतःला आपण डिप्लोमा कसं केला आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग कशी केली. तर आपण खूप वीक आहे. आपण म्हणतो फक्त आपलं टेक्निकल चांगलं आहे, पण तुमचं टेक्निकल सिरियसली वीक आहे आणि तुम्हाला कुठला अभ्यास कसा करायचा हे माहित नाही. ते सर्व सरफेस टेन्शनचे फॉर्म्युलेज वगैरे कशा प्रकारे असतात, पण हे सर्व आपल्याला डिप्लोमा लेवलचं करायचं आहे. आणि डिप्लोमा लेवलमध्ये पण जेव्हा 4 ऑप्शन येतात ना पेपरमध्ये, तेव्हा खूप कन्फ्युजन होते. ते आपण हे सर्व क्रिस्टल क्लिअर करणार आहे. त्यानंतर थर्मल इंजिनिअरिंगचा जो टॉपिक आहे त्यामध्ये लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि हा लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तर तिकडे पण येते, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री जे सायन्सचा सेक्शन आहे त्यामध्ये. त्यानंतर स्ट्रीम टर्बाईन तुम्ही हे वाचू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हे डिटेल मी PDF आपल्या ऍपवर पण टाकतो आणि सोबत आपल्या टेलिग्राम आणि जे आपलं ध्यास अकॅडमीचं व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर पण तुम्हाला शेअर करून देईन. तिथून तुम्ही हा पूर्ण स्वतःच्या हाताने लिहा. बघा, तुम्हाला जर मेहनत घ्यायची नसेल तर तुम्ही हे पोस्ट पासून दूर आहे. आताच सांगतोय, जर तुम्हाला असं वाटत असेल मी कमी मेहनतमध्ये मला हा एक्झाम काढायची आहे, तर तुमच्यापेक्षा जास्त मेहनत घेणारे मुलं इथं बसलेले आहे आणि ते तुमच्यापेक्षा समोर निघून जाईल. कारण की कॉम्पिटिशन खूप आहे. कॉम्पिटिशन फक्त अभ्यासातच आहे असं नाही आहे. मला एका विद्यार्थ्यांनी मेसेज केला होता व्हॉट्सअपला की सर, एवढे मेकॅनिकलचे विद्यार्थी आहे, एवढी कॉम्पिटिशन आहे MPSC मध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये वगैरे, त्यापेक्षा पोंगे विकायला परवडते. मी त्याची कमेंट ठेवलेली आहे. ठीक आहे. तर मी त्याला एकच शब्द म्हणायचा होता मला, की तुम्ही पोंगे विकून पहा. पोंगे विकायला तर जा, एखादा ठेला तर लावा, तुम्ही दुकान तर लावा, पाणीपुरीची गाडी तर लावा. बघा, कोणत्याही कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही जर कोणतं दुकान जरी टाकायला गेले तर कॉम्पिटिशन खूप आहे. ठीक आहे. तर त्या कॉम्पिटिशनचा विचार करायचा, आपल्याला त्यामध्ये सरस व्हायचं आहे, एकदम एक क्लास नंबर 1 ला जायचं आहे. त्यासाठी जेवढी होईल तेवढी मेहनत घ्यायची आहे. हा संपूर्ण सिलेबस जो आहे हा हाताने बाय हँड तुम्हाला लिहायचा आहे. जर मेहनत घेतली तरच तुम्हाला यश मिळेल, मी आता सांगतोय. ठीक आहे. तर हा बाय हँड लिहा. जसं थेरी ऑफ मेकॅनिक्स मध्ये बघा, कायनेटिक्स ऑफ मेकॅनिक्स आहे. ठीक आहे. त्याची चेन थेरी आहे, गिअर ड्राईव्ह आहे, हे सर्व त्यामध्ये येते. त्यानंतर
मेकॅट्रॉनिक्सचा सिलेबस येतो, हा नवीन त्यांनी मेकॅट्रॉनिक्सचा सिलेबस टाकलेला आहे, कारण की हा थोडाफार इलेक्ट्रिकलच्या संबंधित येतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट याच्यात जाऊ आपण सिलेबस बघू. तर हा सर्व 40 मार्क्ससाठी येणार आहे. त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी. तर तुम्हाला माहिती आहे फ्लुइड म्हणजे काय, त्याचे टाइप्स असतात, ते सर्व आपल्याला अभ्यासायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस हा येतो, त्यामध्ये ड्रिलिंग मशीन, लेथ मशीन तुम्हाला माहिती आहे. हे सर्व याच्यावर तुम्ही लेथ मशीनवर वर्क सुद्धा केलं असेल. त्यानंतर एन्व्हायरमेंट अँड एनर्जी मॅनेजमेंट हा नवीन टॉपिक यामध्ये आलेला आहे. तर हा एन्व्हायरमेंट आणि एनर्जी मॅनेजमेंट जो टॉपिक आहे, हा ऍक्च्युली एन्व्हायरमेंटचा टॉपिक येतो. याला आपण एन्व्हायरमेंटचा टॉपिक म्हणतो. यामध्ये वेस्ट ऑफ वॉटर मॅनेजमेंट, पोल्युशन हा सर्व एन्व्हायरमेंटचा टॉपिक जातो. त्यानंतर पॉवर इंजिनिअरिंग येते, त्यामध्ये आयसी इंजिन. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक्झॉस्ट वगैरेचं स्ट्रक्चर माहित असलं पाहिजे. त्यानंतर ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम येते. ठीक आहे. यामध्ये पुढे बघा. त्यानंतर सॉरी एक सेकंड. त्यानंतर डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट येते. हा सुद्धा सिलेबसमध्ये आपल्याला पॉईंट दिलेला आहे. डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट. त्यानंतर ऑटोमोबाईल सिस्टीम दिलेला आहे. ऑटोमोबाईल सिस्टीममध्ये व्हील, स्ट्रक्चर त्याचं काय असते ते. त्यानंतर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग दिलेलं आहे. त्यानंतर रिन्युएबल एनर्जी सोर्स, हा सुद्धा रिन्युएबल एनर्जी सोर्स जो पार्ट आहे, हा डायरेक्टली इन्व्हायरमेंट सोबत जुडतो थोडाफार. ठीक आहे. बायो एनर्जी सोबत. त्यानंतर रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनिंग हा आहे. म्हणजे एवढा सर्व सिलेबस 40 मार्क्ससाठी दिलाय. मग एवढा वास्ट सिलेबस कव्हर करणे यासाठी आपल्याला आतापासून सुरुवात करायची आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला डीपमध्ये नाही जायचं आहे जास्त. आपल्याला जे एक्झाम मध्ये येते, कारण की आपली एक्झाम ही जिल्हा परिषदची आहे, ज्युनियर इंजिनिअरिंगची आहे, डिप्लोमाच्या बेसिसवर एक्झाम होणार आहे ही, ज्यामध्ये अलो डिप्लोमा प्लस डिग्री दोन्ही जण आहे. मग आपल्याला त्या लेवलचा अभ्यास करायचा आहे, नाहीतर यामध्ये बिलकुल सखोल गेटच्या लेवलचा अभ्यास करून काही अर्थ नाही आहे. आपल्याला आपली एक्झाम क्रॅक करायची, 40 मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला क्रॉस करायचे. तर हा झाला सर्व मेकॅनिकलचा सिलेबस. जो आधीचा होता तो 60 मार्क्सचा होता नॉन टेक्निकलचा, आणि 40 मार्क्सचा टेक्निकलचा राहणार. तर अशा प्रकारे समजलं सर्वांना इथपर्यंत. सिलेबस बद्दल कोणाला काही डाऊट नाही. आपण वन बाय वन हा जो पूर्ण सिलेबस आहे, याचे एकूण एक टॉपिक, ज्यामध्ये टेस्ट सिरीजच्या सोबत क्वेश्चनच्या सोबत आपण हा सर्व सिलेबस आपल्याला घ्यायचा आहे. थोडीशी वेळ झाला बॅच चालू करायला, कारण की मी याच्यावर खूप वर्क करत होतो, की नेमकं तुम्हाला कसं शिकवायचं, कशा प्रकारे घ्यायचे, कसे आपल्याला टॉपिक घ्यायचे आहे. त्यामुळे मी लेट केलं, कारण की देर आहे दुरुस्त आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का, आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग जावं लागेल. बॅच सुरू करून दिली म्हणजे झालं असं नाहीये. मला एकूण एक टॉपिक तुमचा, कारण की मी ज्याच्यात हात ठेवतो ना, ते कम्प्लीट करून देतो शेवटपर्यंत. कारण की तुम्ही आधी AR2 ची पण बॅच बघा, आपली MVA ची बॅच बघा. तर आपल्याला करायचं आहे तर पूर्ण करायचं आहे, नाहीतर मग करायचंच नाहीये. माझं एक तर सरळ मेन्शन केलेलं असते. तर जेवढे पण विद्यार्थी आपल्यासोबत जुळलेले आहे किंवा जुळणार आहे, तर त्यांच्यासाठी, आणि जे क्लास लावू शकत नाही, ज्यांचा काही प्रॉब्लेम असेल, त्यांनी प्रयत्न करा. नाहीतर मी बाहेरून पण तुम्हाला जास्तीत जास्त गायडन्स करतच आहे. जेवढं मला माझ्याकडून होते तेवढं मी तुम्हाला सपोर्ट करतच आहे. ओके. त्यानंतर बघा, वेतन आणि अहर्ता. वेतन आणि अहर्तामध्ये बघा, तुम्हाला लक्षात येईल ज्युनियर इंजिनची पोस्ट आहे, जास्त टेन्शनचं काम नसते, खूप चांगली पोस्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही अदर पोस्टिंग जर पाहिल्या ना, जेईची समजा झेडपीच्या रिलेटेड मेकॅनिकलच्या अदर पोस्टिंग, तर त्यामध्ये तुम्हाला वर्क असते. इथं खूप कमी वर्क आहे. तुमचं ग्रेड पे बघा, 34,800 पासून, सॉरी 9,030 पासून, 300 पासून 34,800 पर्यंत असते. स्टार्टिंग पेमेंटच तुमचं खूप असते. 4300 ग्रेड पे आहे. क्लास 2 ची पोस्ट आहे, 4300 ग्रेड पे, नंतर 3400, 3200 असं ग्रेड पे असते. आणि याचं स्टार्टिंग पेमेंटच तुमच्या जिल्ह्यानुसार, जर तुम्ही, आणि जिल्हा भेटते तुम्हाला विशेष म्हणजे, जिल्ह्यानुसार जर तुम्ही पाहिलं ना, तर तुम्हाला स्टार्टिंग पेमेंटच खूप राहते, खूप. तर त्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं काम नाहीये. याची अहर्ता बघा, जे क्वालिफिकेशन तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी, पदवी म्हणजे डिग्री, किंवा पदविका, पदविका म्हणजे काय होते, डिप्लोमा, 3 वर्षाच्या पाठ्यक्रम किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील अशा उमेदवारांतून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. म्हणजे डिग्री प्लस डिप्लोमा जे विद्यार्थ्यांचा झालाय मेकॅनिकल मधून, ते विद्यार्थी यासाठी आहे. आता याच्या जागा किती निघणार आहे, याचं थोडंसं मला आयडिया आहे. 100 ते 150 पर्यंत जागा निघू शकतात. पण याची प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच तुम्हाला पोस्ट भरता येणार. त्यामुळे कॉम्पिटिशन मध्ये तुमच्या विद्यार्थी तुमच्या जिल्ह्याचे ज्यांनी फॉर्म भरला तेच असणार आहे. तर हे पण विचारात ठेवा. आणि मी तर म्हणतो, एक जरी जागा असली, एक जरी, तर एका जागेसाठी सुद्धा तयारी करा. ठीक आहे. कारण की ज्युनियर इंजिनिअरिंगची पोस्ट खूप जोरदार आहे. तर अशा प्रकारचे इथे वेतन आणि अहर्ता आहे. आता आपल्याला याचा बुक लिस्ट काय आहे ते तुम्हाला सांगून देतो. बुक लिस्टचं दाखवून देतो. एक सेकंड. बुक लिस्ट कोणती कोणती वापरायची, काय वापरायची, थोडंसं मी ह्या पीडीएफ मध्ये दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. बुक लिस्ट बघा, पहिले तर हे तुम्हाला समजलं प्रश्न कसे असतात, हे प्रश्नाचं तुमच्या स्क्रीनवर दाखवून देतो मी. तर प्रश्न असे राहणार आहे आपले. एक सेकंड. ठीक आहे. तर सामान्य हे बुक लिस्ट तुम्हाला दाखवून देतो पहिले.
बऱ्याच जणांना बुक लिस्टचा प्रॉब्लेम होतो. बघा इंग्लिशसाठी जे आहे ना, एक तर ज्यांनी क्लास लावला त्यांनी बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. मी पूर्ण जे IBPS आणि TCSचं पॅटर्न आहे ना, तेच तुम्हाला सांगणार आहे. तर जसं IBPS TCSचं पूर्ण हे आर्टिकल, टेन्स हे जे एकूण 14 सेक्शन आहे आपले इंग्लिशसाठी हे प्रॉपर करायचे आहे. म्हणजे तुमचे 15 मार्क इंग्लिशचे गेलेच नाही पाहिजे कुठे. त्यानंतर बुक लिस्टमध्ये इंग्लिश जे दिसत आहे तुम्हाला इथे, तर ह्या इंग्लिशमध्ये MJ शेखचं बेस्ट पुस्तक आहे. तुम्ही ते व्याकरण वाचू शकता. संपूर्ण इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदेचं पण आहे. बट मी इंग्लिशचे तुम्हाला क्लासमध्ये इतके जोरदार इडम अँड फ्रेजेस सुद्धा व्होकॅब्युलरी सुद्धा करून घेतात. बरेच जण आपल्यासोबत जॉईन झालेले आहे. तर त्या प्रकारचाच इंग्लिश करायचा आहे. पहिले आपण पहिले आर्टिकल पाहिले द, अँड आणि अचं. त्यानंतर आपण प्रिपोजिशनचा कन्सेप्ट त्याच्यावर 2 प्रश्न ऑलरेडी येतात आणि आता नवीन आपण जे टॉपिक सुरू करताय क्लासमध्ये ते घेऊ. तर हे बुक तुम्ही वापरू शकता. बेस्ट बुक आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये आपल्याला हे सर्व टॉपिक करायचे जे मी इथं स्क्रीनवर ठेवले तुमच्या. ठीक आहे. त्यानंतर एकूण एक टॉपिकला आपण पाहणार आहे. जसं आता यातले आपण बघा आर्टिकल झाले, टेन्स पण पाहिले आपण, टेन्स चालू व्हायचे आपले, प्रिपोजिशन पाहिले बघा, प्रिपोजिशन पहिले घेऊन घेतले मी. तर हे IBPS TCSच्या नुसार सर्व आपण कंप्लीट करणार आहे. त्यानंतर बघा याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता. याची मी व्हिडिओची लिंक लागेल तर देऊन देईन खाली, तर बघून घ्या. बुक लिस्टमध्ये मराठीसाठी बघा, मराठीसाठी आपले बाळासाहेब शिंदे सरांचं पण बेस्ट आहे आणि किंवा मग मोरा वाळंबे सरांचं पण बेस्ट आहे. जे इथं 2 पैकी कोणतंही पण घ्या. तर मी तुम्हाला हे रिकमेंड करेल मराठीसाठी वाळंबे सरांचं, कारण की हे थेअरी सारखं आहे, हे तुम्हाला कळणार नाही त्यामुळे. त्यानंतर हे मराठी नको होतं इथं मॅथ आणि रिझनिंग. तर मॅथ आणि रिझनिंगसाठी कुठलंही वापरा, पण तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. क्लासमध्ये मी बेसिक कन्सेप्ट तुमचे सर्व क्लिअर करून देतो. तसं फास्ट ट्रॅक्स आहे, समग्र बुद्धिमत्ता चाचणी आहे. शेवटी मॅथ आणि रिझनिंग हे तुमच्या कन्सेप्टवर आहे. तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्ही कोणत्याही प्रश्न कोणत्याही प्रकारे सॉल्व्ह करू शकता. तर ते मी क्लासमध्ये तर खूप जोरदार घेतच आहे. त्यानंतर सामान्य ज्ञानासाठी तुम्ही तात्याचा ठोकळा वापरू शकता, किंवा ज्यांनी मी आधीच बोललो ज्यांनी कंबाईनची किंवा MPSCची तयारी केलेली आहे किंवा जे ROD क्लासला जॉईन होते त्यांना तर सर्व पाठच आहे. पण तरी सुद्धा रिव्हिजनसाठी त्याचा ठोकळा आहे किंवा मार्केटमध्ये अदर काही ठोकळे आहे. पण मी क्लासमध्ये तुम्हाला PDF देणार आहे, नोट देणार आहे, जे IBPS TCSनं ज्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत ते. तर ते PDF तुम्ही तुमची बिलकुल रट्टा मारून पाठ करून घेऊ आपण ते. त्याचे मी पूर्ण कन्सेप्च्युअल तुम्हाला गोष्टी सांगणार, त्या आपण क्लिअर करून घेऊ. ओके. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप. आता राहिलं मेकॅनिकलसाठी कोणते कोणते बुक वापरायचे. बघा मेकॅनिकलसाठी नंबर ऑफ बुक्स आहे. त्यामध्ये खुर्मीचं एक पुस्तक चांगलं आहे. खुर्मी म्हणून थेरी करायची आहे तुम्हाला. बघा खुर्मीचं जे पुस्तक आहे RS खुर्मीचं, त्यामधून तुम्हाला थेरी करायची आहे मेकॅनिकलसाठी. एक जैनचं पुस्तक आहे RK जैनचं, ते पण बेस्ट पुस्तक आहे. त्याचे मी इथं फोटो टाकले नाही, पण तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल. तर ते बेस्ट पुस्तक आहे. त्यामध्ये नाही का खूप सर्व प्रश्न आहे. आता प्रॉब्लेम काय आहे, आपला पेपर आहे ज्युनियर इंजिनिअरिंगचा जिल्हा परिषदचा, आणि जे पुस्तकामध्ये प्रश्न दिलेले आहे ते दिले आहे SSC, NTPC, रेल्वे त्या लेवलचे किंवा गेट लेवलचे. तर त्यामुळे प्रॉब्लेम काय होते की कोणते करावे कोणते नाही करावे, कारण की आपल्याला 40 प्रश्न येणार आहे. 40 प्रश्नासाठी एवढा मोठा सिलेबस आहे, त्यातला कोणत्या कोणत्याच्यावर प्रश्न येऊ शकतात हे तुम्हाला आयडियाच येत नाहीये. तर मी तुम्हाला जे क्लासमध्ये सांगेल की हा टॉपिक बघता तर इथून प्रश्न येणार आहे, कारण की आपल्याला गेट लेवलचा किंवा डायरेक्ट SSC लेवलचा एवढा मेकॅनिकलचा अभ्यास नाही करायचा आहे, किंवा जेईची ज्युनियर इंजिनिअरिंगची पोस्ट असते कुठली तिथली SSC मधली, तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल ज्युनियर इंजिनिअरिंगची पोस्ट निघते. तर त्याच्या लेवलचं आपल्याला आपलं लेवल काढायचं डिप्लोमा लेवल. तर मी तुम्हाला ते पूर्ण क्लासमध्ये काढून देणार एक एक टॉपिक नुसार की हा आहे. पण हे 2 पुस्तकं तुम्हाला सांगितले, या 2 पुस्तकापैकी तुम्हाला पुस्तक कुठलंच घ्यायचं नाहीये. ज्यांनी क्लास लावला त्यांनी, मी क्लासमध्ये तुम्हाला सर्व कव्हर करून देईल, त्याची PDF नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करून देईल. तर ते बेनिफिशियल आहे. आणि एक्स्ट्रा जे तुम्हाला सांगाल ते मी तुम्हाला सांगेल, कारण की प्रत्येकासाठी मेकॅनिकलसाठी तुम्हाला माहित आहे जसं थर्मोडायनामिक्ससाठी वेगळंच पुस्तक आहे, त्यानंतर टॉमसाठी वेगळं पुस्तक आहे, थेरी ऑफ मेकॅनिक्ससाठी. तर एवढे सर्व बुक्स आहेत, त्यामधले आपल्याला त्या टॉपिकच्या रिलेटेड घ्यायची आहे. ओके. तर अशा प्रकारे सर्व आपलं राहणार आहे. त्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, सर की आमच्याकडे MSCIT नाही आहे, त्याचं काय करायचं. तर MSCIT ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाहीये यांनी इथं GR मध्ये सांगितलंय. तो GR तुम्हाला मी एक्झॅक्ट वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळून जाईल काय म्हटलं इथं. बघा ज्यांचा संगणक आहारता, तर बघा ह्याच्या वरच्या खूप सर्व पोस्ट आहे. फक्त असं नाही ज्युनियर इंजिनिअर्स तुम्ही पोस्ट भरू शकता, तुम्ही सर्व पोस्टिंग भरू शकता. म्हणजे जे टेक्निकल आहे त्यात भरू शकता, नॉन टेक्निकलची भरू शकता. तर सर्वांसाठी बघा, तर इथं म्हटलंय संगणक आहारतामध्ये सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण 2000 हे दिलेला आहे क्रमांक मधील तरतुदीनुसार DOEACC सोसायटीच्या CCC, बऱ्याच जणांना CCC माहित असेल, किंवा O स्तर किंवा B किंवा C स्तरापैकी, ठीक आहे थोडं मिनिमाइज करतो, C स्तरापैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र यापैकी एक प्रमाणपत्र किंवा माहिती तंत्रज्ञान विभागाच्या, म्हणजे माहिती तंत्रज्ञान म्हणजे कोण, तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, तर तंत्रज्ञानाच्या विभागाच्या शासन किंवा निर्णय क्रमांक, हा क्रमांक दिलाय शासन पूरक पत्र मतास, ठीक आहे, मध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक संगणक अर्हता विहित मुदत प्राप्त करणे बंधनकारक आहे.
ठीक आहे. म्हणजे त्यांनी म्हटलंय सीसीसी किंवा ओ स्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तर. आता हे एक्झॅक्ट मला पण याच्याबद्दल पूर्ण आयडिया नाहीये. तुम्ही हे विचारू शकता. सीसीसी तर बऱ्याच जणांना माहित असेल. तर हे तुमच्याकडे प्रमाणपत्र जरी असेल किंवा कॉम्प्युटरची तुम्ही कुठलीतरी ज्याला म्हणतो माहिती तंत्रज्ञानाची सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल कुठलं, जे की या शासन निर्णयाअंतर्गत असेल, तर ते सुद्धा ह्या फॉर्मला भरू शकतात एमएससीआयटी नसलं तरी. ठीक आहे. तर मला असं वाटतं मोस्टली सर्वांजवळ एमएससीआयटी असेल. नसेल तर एमएससीआयटीची एक्झाम आता येणार आहे. एमएससीआयटीची एक्झामसाठी फॉर्म भरून घ्या. लगेच तुम्हाला तिथंच रिझल्ट येतो, लगेच पास असेल तर तुम्ही मग लगेच हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तो काही एवढा मोठा इश्यू नाही आहे. आणि समजा नवीन नोटिफिकेशन मध्ये होऊ शकते, ते असे टाकू शकते की तुम्ही जॉईन झाल्यानंतर 3 वर्षानंतर सुद्धा एमएससीआयटी देऊ शकता. तर एका विद्यार्थ्याने मला असं म्हटलं होतं, तर नवीन नोटिफिकेशन आलं तर त्याच्यातही तुम्ही बसता, पण अभ्यास सुरू करून द्या. ठीक आहे. एमएससीआयटी म्हणजे जॉईनिंग येईपर्यंत तुमचं एमएससीआयटी सर्टिफिकेट सुद्धा येऊन जाते आणि तोपर्यंत तुम्ही आपल्या अभ्यासाला सुरुवात करता. तर अशा प्रकारे तुमचा पूर्ण सिलेबस राहणार आहे. अशा प्रकारे तुमचं सर्व एक्झाम पॅटर्न राहणार आहे. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, तयारीला लागायचं आहे. आणि आपण त्यासाठी आपली जी नवीन बॅच आहे ती स्टार्ट केलेली आहे, संकल्प मेकॅनिकल इंजिनिअरिंग जेई साठी. ओके. तर ज्यांना ज्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी तसं मला सविस्तर सांगा. आपण एकूण एक हे बॅचचा टायमिंग रात्रीलाच ठेवणार आहे मी 9 वाजताला. आणि सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपवर, आपल्या ग्रुपवर टाकणार आहे. तिथं तुम्ही मला काही प्रश्न असेल तर तेही विचारू शकता. आणि कमेंट सेक्शन मध्ये पण तुम्हाला काही आणखी अडथळा असेल, जसं मी सर्व सविस्तर यामध्ये केलं, तर सुरुवात बेसिक पासून करायची आहे. पुस्तकं घ्यायची आहे, झिरो पासून स्टार्ट करायचं आहे, एकूण एक टॉपिकला बघायचं आहे, सर्व हँड रिटन लिहायचं आहे. तुम्ही आळशीपणा सोडायचा आहे. ठीक आहे. पीडीएफ दिला म्हणजे पीडीएफच्या भरोशावर राहायचं नाहीये. फक्त म्हणजे डोळ्यांनी रिडिंग नाही करायची आहे. तुम्हाला हाताने रिडिंग करायची आहे, बोलायचं आहे आणि डोळ्यांनी पाहायचं आहे. एवढी मेहनत घेतली 3-4 महिने, 3 महिन्यामध्ये आता जवळपास 15 ते दिवसामध्ये याचं एक ऍड येणार आहे, नोटिफिकेशन येणार आहे. लवकरच आपली जाहिरात येणार आहे. त्याच्या आधी आपली तयारी पाहिजे. ठीक आहे. नंतर ऍड आल्यानंतर सर्वजण अभ्यासाला लागतात आणि मग हे करू की ते करू, तसं नाही करायचं. प्रॉपर प्लॅनिंग जायचं. एवढं मोठं आलेलं आहे. 2019 मध्ये जाहिरात आली होती, पण ती एक्झाम झाली नाही. आता 2024 ला इलेक्शन आहे, त्यापूर्वी एक्झाम होणार आहे. हे सर्व आपल्या डोळ्यासमोर दिसून आलं, तरी पण बरेच जण तयारीला लागले नाहीये. हे सर्वात चुकीचं आहे. ठीक आहे. अभ्यासाला लागा. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तसं मेन्शन करा. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला क्लासमध्ये सांगतोच. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ओके.